वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे खेळाडूंचे पाहुण्यांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय पाहतोय बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित नवापूर काठेपाडा प्रीमियर लीग आणि या स्पर्धेचं आपण टायटल सॉन्ग देखील ऐकणार आहोत. येणारे ते 4 दिवस नवापूर गावचं ते ग्रामदैवत, नवापूर गावचं ते कुलदैवत, खऱ्या अर्थानं डोकरादेव महाराज असेल, लक्ष्मीनारायण मंदिर अगदी मैदानाच्या आपण पाहायला गेलं तर पाठच्या दिशेने आपण पाहतोय आणि हे सर्व नवापूर गावाला एक वेगळा लुक देणार आहे. स्वागताला दत्ता दिगंबर आहे. माझ्या गावावर कृपा व दृष्टी ठेवतोय. संकटमोचक डोकरादेव महाराज आमचं गावचं कुलदैवत आहे. आणि त्यानंतर नवापूर म्हटलं तर निसर्गाला अगदी सजलेलं आणि थटलेलं असं गाव आहे. अनेक कलाकार असतील, अनेक क्रिकेट चाहते असतील, अनेक क्रिकेटर असतील आणि देवानं दिलेली की ती वेगळी एक देणगी आहे ह्या गावा. आणि ह्या गावामध्ये आज हा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा तो महासंग्राम आपण पाहतोय. पंच यावेळेला पाहतायत अगदी बारकाईनं आणि त्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत तो पोहोचवला जाईल. टेक्निकल टीमची मदत. हॅलो, बघा पंच मैदानामध्ये जाऊन डिसिजन देतील. डीजे ऑपरेटर आपण यायचे प्लीज. डीजे ऑपरेटर हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. यस दिलू बरोबर आहे आता. दुसरा ओव्हर आहे.
हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. जर थोडासा इको कमी कर. हॅलो चेक. हॅलो चेक. इको कमी कर, आवाज दे थोडासा. इको कमी करून आवाज दे. नाहीच मिळत त्याला. कसला येतोय हॉर्निंग, कसला येतोय? हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो चेक. येतोय ठीक. तू बोलला विषय बंद दे. तेवीस धावा धाफकावर तिसरं षटक मार्गस्थ आहे. काय फटका आहे. प्रॉपर लेदर चा स्टॉक खऱ्या अर्थानं कवर्ड ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहायला गेलं तर जणू काही पाहतच राहावं की काय, आणि त्या प्रकारे हा फटका एक्झिक्यूट केला गेलाय. त्यानंतर पुन्हा एकदा, परंतु यावेळेला बॅटच्या रडारमध्ये नाही आहे. मॅथ्यू यष्टीरक्षकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर कुणालला आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. धाफकावर आतापर्यंत 29 धावा धाफकावर येतात. क्या बात आहे. अफलातून पुन्हा एकदा येतोय चेंडू. यावेळेला शेवट गोड. पॉवर प्लेचं षटक समाप्त. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. पहिल्या 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाफकावर 33 आहेत. 33 धावा ह्या धाफकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मी विनंती करतोय मुख्य मान्यवर ह्या स्पर्धेला लाभलेले, अर्थात आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र पोलीस दलातील एक गोड असं व्यक्ती, अर्थातच किशोर जाधव साहेब आणि त्यांच्या सोबतीनं त्यांचा संपूर्ण आता मित्रपरिवार, अर्थातच बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते राकेशजी मेहर साहेब आणि कैलासजी पाटील साहेबांना मी विनंती करतो, आपण मुख्य मंचावर येऊन आसन व्हायचंय. वेलकम. स्वागतम, सहर्ष स्वागतम. मुख्य मंचावर आणि त्या प्रकारचा हा थाट आपण पाहतो अंडरआर्म क्रिकेट. आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थानं कमी प्रमाणात खऱ्या अर्थानं ह्या प्रकारचे आयोजन आपण पाहतोय. जबरदस्त मॅनेजमेंट, जबरदस्त आयोजन, खऱ्या अर्थानं पाठच्या 3 ते 4 महिन्यापासून घेतलेली संपूर्णतः आयोजकांनी मेहनत, आणि त्या मेहनतीला उत्तर येत असताना ह्या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटला आता सध्याच्या घडीला एक वेगळं ग्लॅमर आलंय. हाच तो अंडरआर्म क्रिकेट. खऱ्या अर्थानं तो पुन्हा पुन्हा उल्लेख करावा असा वाटतोय. मला वाटतं संपूर्णतः महाराष्ट्रामध्ये एकमेव विरार स्टेशन आहे आणि त्या विरार स्टेशन मध्ये अंडरआर्म क्रिकेट जणू काही इतक्या प्रमाणात खेळला जात आहे. मग त्यामध्ये वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, आमचं विरार बॉक्स क्रिकेट असोसिएशन असेल, आणि तब्बल 124 संघ हे सातत्यानं प्रत्येक आठवड्यामध्ये होणाऱ्या त्या 50-70 एक लाखाच्या स्पर्धा, मालिकावीर, आणि त्या मालिकावीर मध्ये आपण पाहायला गेलं तर आता अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये बाईक देखील आहे. अंडरआर्म क्रिकेट आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये बाईक, खऱ्या अर्थानं ते अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय. ते आकर्षित करणाऱ्या ट्रॉफीज आपण पाहतोय, ते प्रभावित करणारं खऱ्या अर्थानं पारितोषिक आपल्याला पाहायला मिळतात. छोटंसं असं मैदान, आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि हा खेळानं आज खऱ्या अर्थानं संपूर्णतः वसई तालुक्याला एक वेगळं वेड लावून ठेवलंय. ह्याच खेळापासून त्याची सुरुवात द फायटर जेट ऑफ वसई तालुका प्रशांत घरत असेल. ह्याच खेळापासून त्याची सुरुवात द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट सुमित ढेकळे असेल.
अंडरआर्म क्रिकेट पासून त्याची सुरुवात होती, परंतु आज अगदी आखाती देशांपर्यंत एक वेगळं वर्चस्व गाजवतात. मॅचच्या दिशेनं धापकावर खोलताय फुलताय 40 धावा ह्या धापकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चौथं षटक मार्गस्थ असताना पहिल्या 4 चेंडूंचा खेळ, अजून देखील येणाऱ्या 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. चांगला खेळ मैदानामध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुसरीच्या प्रयत्नामध्ये आता गडी बाद आहे. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे, परंतु धापकावर अगदी खोऱ्या नाही. धापकावर 40 आहेत. जगताप सर, 40 धावा आतापर्यंत धापकावर येत असताना शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. अगदी बाउन्स अतिरिक्त येणारा आणि त्याला सन्मान दिला जातो. 41 धावा धापकावर कुठल्या जातात. येणारे 24 चेंडू 42चा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करायचा आहे. डीजे थांबवतोय. आपले मान्यवर आहेत आणि त्यांचं देखील आपण या ठिकाणी नामोल्लेखन करणार आहोत. काठेपाडा ग्रामस्थ आणि काठेपाडा ग्रामस्थ खऱ्या अर्थानं त्या नावाने ही स्पर्धा आज ती बिग बॅश लीग विरार नगरीमधील खऱ्या अर्थाने एक मानाची म्हणून ह्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आणि संपूर्णतः आलेले मान्यवर त्यामध्ये काठेपाडा गावचे अध्यक्ष अर्थातच रामचंद्र मेहर साहेब असतील, मनोज मेहर साहेब असतील. मुख्य मान्यवर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय किशोर जाधव साहेब, महाराष्ट्र पोलीस दलातील गोड असं व्यक्ती आणि काठेपाडा संघ आणि त्या काठेपाडा संघाचे पाठीचा कणा. मोठमोठ्या स्पर्धा पाठच्या वर्षामध्ये देखील आपण पाहायला गेलं तर किशोर जाधव साहेबांचा तितक्याच मुळाचा वाटा होता ह्या स्पर्धेसाठी. आणि ह्या दुसऱ्या दिवसामध्ये येत असताना आज जाधव साहेबांची ती आपण ग्रँड एंट्री पाहतोय. सोबतीनं त्यांचा संपूर्णतः मित्रपरिवार अर्थातच राकेश मेहर साहेब असतील, बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ते अर्थातच कैलास पाटील साहेब असतील, नंदू मेहर साहेब असतील. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणापासून आज आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नारायण मेहर साहेब असतील, अनंत निजाई साहेब असतील, दयानंद मेहर साहेब असतील, मनोज मेहर साहेब असतील. हे संपूर्ण आता गावातील ग्रामस्थ आहेत. जगदीश पवार साहेब असतील. आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी येणारे 24 गावातील वरिष्ठ आणि गावचे वरिष्ठ व्यक्ती अर्थातच आपल्याला पाहायला मिळतात. सदानंद मेहर साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आगतम स्वागतम सहर्ष स्वागतम साहेब, वेलकम. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत लक्ष्मीनारायण क्रिकेट आयोजित नवापूर काठेपाडा बिग बॅश लीग ह्या थाटामाटात ह्या उत्साहात हा क्रिकेटचा सोहळा काठेपाडा नगरीमध्ये जणू काही क्रिकेटमय वातावरण आहे. येणारे ते 4 दिवस जणू काही कोणती यात्रा आहे की कोणती जत्रा आहे आणि त्या प्रकारचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक वेगळा उत्साह आहे. परंतु आता मैदानामध्ये सेलिब्रेशन अर्थात श्रेयस गुरव बडी मछली जाल में फसी है. ऐकूया डीजेला. आखूट टप्प्याचा चेंडू तर सोहम आहे. युसीसी डोंगरपाडा म्हटलं तर एक वेगळी क्षमता आहे, ती वेगळी ताकद आपण पाहतोय. सुनील आणि सुनीलच्या समोर आपण मितूला पाहतोय. दोन खेळाडूंच्या खांद्यामध्ये ते मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच ची जर्सी देखील आहे. 2 खेळाडूने या अगोदरच्या मॅच मध्ये प्रभावित करणारा तो खेळ देखील आपण मैदानामध्ये पाहिला होता. साईराज विपक्षात युसीसी उत्कर्ष क्रिकेट क्लबचा तो संघ. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 3 धावा धापकावर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न टॅपच्या साईडने खेळला जातोय. यावेळेला फेकीत पुन्हा एकदा ती नेकी नाही आहे, परंतु युसीसी संघ ते
तुर्तास आलेले मान्यवर आदरणीय सन्माननीय गावचे वरिष्ठ व्यक्ती अर्थातच कमलाकर मेहर साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मेहर साहेब आपला देखील वेलकम. लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब आयोजित काठेपाडा ग्रामस्थ प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेच्या वतीने आलेले संपूर्णतः मान्यवर पुन्हा एकदा ह्या स्पर्धेच्या वतीने हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. मॅचच्या दिशेने आपण वळतोय ज्या ठिकाणी धावफलकावर आतापर्यंत सांगत जा ना. मी तुला आधी पण सांगितलं यश मला दोन्ही एकत्र सांगत जा. चार काय करतोय एकत्र सांगत जा ना. पाहुणे येतात त्यामुळे माझं मॅचवर लक्ष नाही मिळत. जोडीला सांगत जा 6 मध्ये 4 समजलं का. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 4 धावा धावफलकावर येतात. ऑनसाइडच्या दिशेने यावेळेला घडतंय चुकी आणि येतोय चेंडू सीमारेखा पार चौकार. समजलं मला लक्षात धर. मी आता 4 मध्ये 4 बोलणार होतो. पाहुणे येतात मॅचवर लक्ष नाही मिळत. विजयाचा खऱ्या अर्थानं तो शंख फुकला जातोय आणि त्यानंतर यावेळेला म्हटलं हे एक तेरी आहे तो एक मेरी भी आहे. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. बघा डीजे वाद्य आपण डीजेशी संपर्क साधायचा. आमचे डीजे ऑपरेटर आहेत त्यांना विनंती असेल. डीजे ऑपरेटर धुरू मित्र आपण यायचंय. आयोजकांचा कॉल आहे. धावा धावफलकावर त्यानंतर चांगल्यारीत्या फील्ड पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 10 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा षटक मार्गस्थ असताना पहिल्या 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. ज्ञानेश पाटील ज्ञान्या या नावाने एक त्यांना वेगळी प्रसिद्धी आहे. 2 खेळाडू मैदानामध्ये त्या 2 खेळाडूंमध्ये त्या प्रकारची ती क्षमता आहे आणि ते क्षमतावान खेळाडू अजून देखील मैदानामध्ये. पाठलाग नक्कीच भला मोठं आव्हान धावफलकावर करायचंय परंतु त्या पाठलागला करत असताना आतापर्यंत त्या प्रकारचा मैदानामध्ये चांगला खेळ आपण मैदानात पाहतोय. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आहे. चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 12 धावा धावफलकावर येत असताना 43चा पाठलाग अर्थातच मॅचचं इक्वेशन आता मुख्य स्क्रीनवर दाखवलं जात आहे. येणारे 12 चेंडू मध्ये 31 धावा धावफलकावर कोटायचे आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू चांगल्यारीत्या पुन्हा एकदा फील्ड केला जातोय. क्या बात आहे. बघा 2 पराभूत संघ आहेत. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. 2 लुजर संघ आपण मुख्य मंचाच्या दिशेने यायचंय. टीम MCC काटई आणि साई श्रद्धा विरार दोन्ही संघाचे कर्णधार मित्रांनो आपण या. मान्यवर होते आणि त्या कारणास्तव आपल्या इनिंग ब्रेक मध्ये तो कॉल दिला नव्हता. आपण यायचंय आता पुन्हा एकदा स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. क्या बात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. फटक्यांची आतिषबाजी आहे परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत मैदानामध्ये आपण पाहतोय. अंडरआर्म क्रिकेट बॅटिंग बॉलिंग आणि त्याहून महत्वाचं अंडरआर्म क्रिकेटमध्ये जे काही असेल ते क्षेत्ररक्षण पाहतो आणि त्या प्रकारचं आतापर्यंत मैदानामध्ये दाखवलं जात आहे. अजून एक निर्धाव चेंडूनी येणारा प्रेशर, येणारा तो तणाव, येणारा तो दबाव. मॅच थोडासा एकतर्फा जात असताना आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 4 चेंडूंचा खेळ फक्त आणि फक्त 13 धावा धावफलकावर आहेत. येणाऱ्या सिंगलने 14 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवर प्ले खऱ्या अर्थानं साईराज संघाच्या बाजूने जात असताना आपण पाहतोय. वेगवान गतीचा मारा परंतु पंच जुनेद सरांना म्हटलं यावेळेला आउटसाइड द ऑफस्टम्पचा मारा. उजव्या एसटीच्या बाहेर गेलेला तो चेंडू. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी.
यस ननेश. ओके मनगट साठी आहे ननेश. टॉस करणार आहोत. पंच या ठिकाणी चेक करतील, टेक्निकल टीमची मदत घेतील. तुर्तास मान्यवर अर्थातच महाराष्ट्र पोलीस दलातील एक गोड व्यक्ती आणि LNCC संघाचा पाठीराखा. LNCC संघ आणि त्या संघाच्या पाठी सातत्यानं त्यांचा एक मुळाचा वाटा असा राहणारा व्यक्ती अर्थातच जाधव साहेब यांना मी विनंती करतोय. किशोर जाधव साहेब आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. 2 पराभूत संघ आपण यायचा आहे. साई श्रद्धा विरार आणि त्यांच्या विपक्षात MCC काटेई. बघा एकीकडे टेल्स आहे, दुसरीकडून हेड आहे, असा हा कॉल द्यायचा आहे. हेड असा आवाज आणि हेड येतोय अर्थातच नाणेफेकीचा कॉल. MCC काटेई संघ नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. जाधव साहेबांना विनंती असेल दोन्ही खेळाडूंना, 2 कर्णधार आहेत, 2 कर्णधारांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. फक्त डिसिजन विचारेल MCC काटेई क्षेत्ररक्षण. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही संघांना असणार आहेत. मॅच चालू आहे त्या कारणास्तव आपण चर्चा ही नाही करणार आहोत. बघा महत्वाचे कॉल आहेत यापुढील होणाऱ्या संघांना देखील ते महत्वाचा युट्यूब लाईव्ह स्पर्धा आणि त्या कारणास्तव आपण ज्या वेळेला आपण टॉस करतोय त्यावेळेला निर्णय डायरेक्टली मायक्रोफोनवर द्यायचे नाही. यावेळेला दिलेला आहे, क्षेत्ररक्षण म्हटलंय, परंतु येणारे संघ त्यांना देखील ती महत्वाची सूचना आहे. मॅचच्या दिशेनं मॅच मध्ये औपचारिकता. यस जुनेद सर. व्हाईट वर विकेट आहे. ओके बॉल फर्स्ट. MCC काटेई संघानं म्हटलंय. ज्ञानेश पाटील ज्ञाना यावेळेला येतोय डायरेक्टली चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी ज्ञानेशच्या खेळाला लागतोय पूर्णविराम. खेळ बाकी असणार आहे. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण फेम मध्ये येतोय. धावचीच्या रूपानं अजून एक गडी येतोय आता डगआउटच्या दिशेनं. चा पाठलाग होता आणि त्या 43चा पाठलाग करत असताना आता मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता बाकी आहे. मॅचचं पारडं आपण पाहायला गेलं तर थोडंसं एकतर्फा जात आहे, परंतु पंच यावेळेला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. या जुनेद सर वाईड आहे आणि त्यानंतर पंचांना चॅलेंज केलंय. एकोणीस 2 चेंडूंचा खेळ आणि त्यानंतर पुन्हा एकदा येतोय चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. अजून एक गडी डगआउटच्या दिशेनं. लक्ष नाही पाहुणे वगैरे आले बघा मॅच मध्ये जवळजवळ औपचारिकता बाकी आहे. मॅचचं पारडं थोडंसं एकतर्फा जात असताना आपण पाहतो 20 धावा नक्कीच धावफलकावर आहेत. प्रयत्न केला होता, परंतु ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आतापर्यंत साईराज संघाचं आपण पाहिलं आणि त्या बळावर 5 वर्षाचा डिफेंडिंग चॅम्पियन
पहिला सामना जवळजवळ हरण्याच्या दिशेनं आपण पाहतोय, परंतु एक संधी अजून देखील असणार आहे. सामना फिनिश, सामना खल्लास आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम. ग्रुप डी मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ, संघाचं नाव टीम साईराज संघ.